नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भूगोल यामध्ये बाह्य प्रक्रिया भाग 2 या पाठाची माहिती घेत आहोत। आता बाह्य प्रक्रिया भाग 2 या पाठाची माहिती घेत असताना आपण मागच्या वेळेला बाह्य प्रक्रिया भाग 1 मध्ये भूपृष्ठावर ज्या काही घडामोडी घडतात त्याबाबतची माहिती घेतलेली आहे। आता बाह्य प्रक्रिया भाग 2 मध्ये आपला जो भाग आहे त्यामध्ये नदी आणि हिमनदी यांचं जे कार्य आहे, म्हणजे नदीचं कार्य आणि हिमनदीचं कार्य काय आहे हे आपण आजच्या या तासिकेला अभ्यासणार आहोत। मागच्या वेळेला बाह्य प्रक्रिया भाग 1 यामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा आपण विचार केलेला होता। आता अंतर्गत भागामध्ये आणि बाह्य भागामध्ये जो काही फरक आहे तो बराच आहे। कारण बाह्य प्रक्रिया 1 या भागाचा जर माहिती घेतली तर त्यामध्ये आपण भूपृष्ठावर ज्या काही अंतर्गत घडामोडी घडतात त्याचा परिणाम होत असतो आणि त्यातून जसं तापमान आहे, दैवर आहे, पाणी आहे, त्याचबरोबर जे काही विदारणाच्या क्रिया आहेत त्यासुद्धा या पहिल्या भागामध्ये आपण घेतलेल्या होत्या। आता त्यामध्ये विदारणामध्ये भस्मीकरण, द्रवीकरण, जैविक विदारण आणि कणात्मक विदारण, त्याचबरोबर झीज अशा प्रकारच्या घटकांचा सुद्धा आपण बाह्य प्रक्रिया भाग 1 मध्ये अभ्यास केलेला आहे। आता बाह्य प्रक्रिया 2 जो आहे यामध्ये सुद्धा ज्या काही क्रिया आहेत त्यामध्ये जशी खनन एक क्रिया आहे। आता खनन ही सुद्धा एक बाह्य प्रक्रिया आहे। आता यामध्ये खनन म्हणजे काय तर अपक्षरण, खनन म्हणजेच काय तर अपक्षरण। आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की खनन आपण एखादा खड्डा खोदतो वगैरे, त्या ठिकाणी खड्डा खोदत असताना काय होते, जो काही भूपृष्ठ आहे त्या पृष्ठभागावर खोदल्यामुळे त्या ठिकाणची झीज होत असते, म्हणजे एक प्रकारचं ते अपक्षरण आहे असं म्हणतात। आता अपक्षरण जे आहे त्या अपक्षरणातून तयार झालेला गाळ कारकाकडून वाहून नेला जातो आणि कारकांची गती जेव्हा होते त्यानंतर त्याचं संचयन होत असतं। आता हे जे वाहण्याचं प्रमाण आहे ते वाहून नेलं जातं, तो गाळ काय वाहून नेला जातो। मग आता ही जी कारकं आहेत ही कारकं कोणती, तसं पाणी आहे म्हणजे नदी, नंतर हिमनदी आहे, वारा आहे, सागरी लाटा आहे, भूजल, ही सर्व कारकं आहेत आणि ही कारकं काय करतात, वहन आणि संचयनाचं कार्य करत असतात। या कारकांमुळेच भूपृष्ठावर सतत बदल सुद्धा घडून येत असतात आणि नवीन अशा प्रकारची भूरूपं सुद्धा तयार होत असतात। आता आपण जर पाहिलं तर वाळवंटी प्रदेश असतो, वाळवंटी प्रदेशामध्ये बघा बारीक बारीक जी काही माती असते वाळवंटातली त्याची अशी छोटे छोटे डोंगरासारखे टेकड्यासारख्या तयार होत असतात। इथे तुमच्यासमोर त्याचं एक चित्रसुद्धा दाखवलं गेलेलं आहे। हे चित्र म्हणजे या ठिकाणचं जी काही क्रिया केली गेली ही क्रिया या ठिकाणी जो वाहून आणण्याचं काम हे या वाऱ्याने केलेलं आहे। म्हणजेच वाऱ्यामुळे त्या ठिकाणी जी काही बारीक बारीक जे काही कण होते ते कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी छोट्या छोट्या अशा टेकड्यासुद्धा वाळूच्या टेकड्यासुद्धा तयार होतात। म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये अशा प्रकारची स्थिती असते। म्हणजे हे सगळं बाह्य प्रक्रियेचा भाग असतो। त्यानंतर आता इथे नदी आहे, आता ही नदी दाखवलेली या ठिकाणी नदी दाखवलेली आहे।
आता नदी जी असते, या नदीचं पात्र सुद्धा मोठं असतं. आता नदीचं पात्र मोठं असतं म्हणजे या ठिकाणी जेव्हा नदीचा उगम असतो, त्या उगमाच्या ठिकाणी मात्र नदीचं पात्र अगदी लहान असतो. परंतु नंतर जसजशी नदी वाहत जाते, त्या ठिकाणी नदीसुद्धा आपलं कार्य करत असते. पहिलं कार्य ती खननाचं कार्य करते, म्हणजे ज्या ठिकाणी नदीचा वेग जास्त असतो, पाण्याचा वेग, म्हणजे जिथे उगम पावते त्या ठिकाणी पाण्याचा वेग जास्त असतो, मग तिथे तिचं काम खनन कार्य होत असतं हे. आणि त्यातून बारीक बारीक दगडं वगैरे जे काही वाहून ते नेलं जातं, म्हणजे पुढचा भाग तो वहन कार्याचा होतो. आणि नंतर पुढे पुढे त्या नदीचं जे काही पात्र आहे ते पात्र विस्तृत होत असतं, मोठं होत असतं. आता पाण्याचा जो काही प्रवाहाचा वेग असतो हा नदीचा जास्त असतो, परंतु या ठिकाणी काही ओहोळ असतात, काही नाले असतात, काही ओढे असतात. म्हणजे नदी, नाले, ओढे आणि ओढ यामध्ये काय फरक आहे हे जर आपण विचारात घेतलं तर इथे ओढा म्हटलं तर सपाट जमीन जी आहे त्यातून त्या सपाट जमिनीवर टेकड्यावरून जे पाणी वाहून येतं, मग ते त्यातून छोटे छोटे असे ओढे तयार होतात, ओहोळ तयार होतात, असा एक भाग आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नाले आहेत. मग नाल्यांमध्ये सुद्धा हे सुद्धा छोट्या प्रमाणात असतात. पाणी इतर भागातून त्या ठिकाणी पाणी जमा होत असतं, सांडपाणी पण येत असतं आणि त्यातून अशा प्रकारचा हा नाला तयार होत असतो. त्याचबरोबर आपण म्हणजे एक प्रकारे नदी आणि नाले यातला जो फरक आहे, नदी मोठी असते, नाले ओहोळ वगैरे छोटे असतात, परंतु इथे एक भाग आहे तो म्हणजे नदी. आता इथे नदी तुमच्या समोर ही दाखवलेली आहे आणि ह्या नदीचा उगम ह्या डोंगरातून दाखवला गेलेला आहे आणि तिचं जे काही कार्य आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे खनन कार्य होतं, या भागामध्ये वहन कार्य आणि इकडे ते संचयन कार्य होत असतं. नंतर पुढे जाऊन ती नदी कुठे मिळते, समुद्राला मिळते. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचं हे काम होत असतं. बघा इथे चित्र दाखवली कशा प्रकारे चाललेलं आहे. पुन्हा दाखवतो, हे बघा. म्हणजे अशा रीतीने या नदीचा एक भाग उगम होत असतो. आता नदी म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा जो काही ओघ असतो हा गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो आणि त्यावेळेला तो स्वतःचा मार्ग आखतो. यालाच जलप्रवाह असं म्हणतात. याला काय म्हणतात, जलप्रवाह. म्हणजे एकंदरीत हा नैसर्गिक स्रोत आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा पाणी वाहतं ते पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे ते वाहत असतं. मग त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पडतो आणि ते भूपृष्ठावर जेव्हा उताराच्या दिशेने वाहत असतं त्यावेळेला स्वतःचा मार्ग ते शोधत असतं आणि त्यालाच जलप्रवाह असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी जलप्रवाह म्हणजे एकंदरीत नदी. तर अशा प्रकारे या नदीची निर्मिती होत असते. आता नदीचा जो काही प्रवाह असतो या प्रवाहाचा विचार जर केला तर इथे चित्र दाखवले, नदी म्हणजे पाणी जेव्हा या नदीतून जात असतं तर ते पाणी घर्षण होतं, घासून जात असतं. मग अशा वेळेला त्या पाण्यामध्ये आणि जे काही दगड वगैरे असतात ती नदीचं जे काही काठाचे जे पात्र असतं ते घासत असतं आणि नंतर त्या पाण्याला वेगसुद्धा प्राप्त होत असतो. तर अशा प्रकारे हा एक भाग इथे एक दाखवलेला आहे. आता भूप्रदेशाचा उतार आणि खडकाचा प्रकार यामधून हे नदीचं वाहण्याचं प्रमाण आणि वेग, त्याचबरोबर प्रवाहाची लांबी आणि नदीतील गाळाचं प्रमाण, हे सगळे घटक मगाशी दाखवल्याप्रमाणे खनन, वहन आणि संचयनाचं जे काही कार्य आहे त्यावर अवलंबून असतात. आता उंचावरचा जो काही भाग असतो त्या ठिकाणी ही खननाची क्रिया मात्र कमी होत असते. परंतु ज्या ठिकाणी पाणी आहे
अशा ठिकाणी मात्र त्या खननाची क्रिया जसे या चित्रात दाखवलं आहे का तिथे मात्र जास्त होत असते. परंतु हा भाग उंचावरचा आहे, इकडे पाणी नाही, म्हणून इथे ही खननाची क्रिया जी आहे ही खननाची क्रिया ही कमी होत असते. आता हे सगळं होत असताना नदीचं जे काही खनन कार्य असतं, आता नदीचा उगम हा समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होत असतो आणि त्या ठिकाणी नदी ही खूप अशी वेगाने सुद्धा वाहत असते आणि त्याचबरोबर झीज करण्याची जी काही शक्ती असते ही शक्ती त्या ठिकाणी जास्त असते. म्हणजेच नदीचा वेग हा जो आहे हा वेग त्या प्रवाहावर अवलंबून असतो आणि प्रवाहामध्ये तिच्यातील रेती दगडगोटे यामुळे त्या ठिकाणी जेव्हा येतात तेव्हा त्या ठिकाणी अनेक उपप्रवाहसुद्धा होत असतात. नंतर नदीची तळ आणि काठ जे असतात त्याचं खननसुद्धा होत असतं आणि यामुळे काय होतं, त्या ठिकाणी घळई तयार होते, नंतर व्ही आकाराच्या दऱ्यासुद्धा तयार होत असतात, त्या धबधबे तयार होत असतात आणि काही ठिकाणी अशा प्रकारची मैदानंसुद्धा तयार होत असतात. तर अशा प्रकारे हा एक नदीचा खनन कार्याचा भाग होता. आता इथे तुम्हाला एक प्रश्नसुद्धा दिलेला आहे, जसं अपक्षरण म्हणजे काय. आता अपक्षरण म्हणजेच काय हा एक प्रश्न इथे दिलेला आहे. तर अपक्षरण म्हणजे काय, तर खनन कार्यामुळे भूपृष्ठाची झीज होते त्याला अपक्षरण असेही म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, वहन आणि संचयनाची कारके कोणती. तर इथे पाणी म्हणजेच नदी, हिमनदी, वाळा, सागरी लाटा आणि भूजल ही कारके वहन आणि संचयनाची कारके आहेत. त्यानंतर आता जसं हिमनदी जर पाहिली आपण, तर या हिमनदीचा जर विचार केला तर हिमनदीचं कार्य काय आहे, तर ज्या प्रदेशात तापमान गोठण बिंदूच्या खाली असतं अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टीमुळे भूपृष्ठावर हिम स्वरूपात वृष्टी होते. हिमवृष्टीमुळे हिमथर तयार होत असतात आणि हिमाच्या प्रचंड वजनामुळे त्या ठिकाणी हिमथर काय होतात, घसरतात. म्हणजे एकंदरीत दाब आणि घर्षणामुळे जमिनीलगतचं बर्फ वितळतं आणि हिमनदी अतिशय ही संतपणे वाहत असते. आता हिमनदी त्या ठिकाणी गोठण क्रिया आलेली आहे, बर्फ हे गोठत असतं, बर्फ तयार होत असतं, पाणी गोठतं, बर्फ तयार होत असतं आणि अशा वेळेला हिमनदीचा जो काही प्रवाहाचा वेग असतो तो संत असतो. परंतु नदी ज्याप्रमाणे कार्य करते त्याप्रमाणेच या ठिकाणी हिमनदीसुद्धा कार्य करत असते. तिथेसुद्धा खनन वहन आणि संचयनाचं कार्य ही हिमनदी करत असते. आता मगाशी एक चित्र दाखवलं होतं पंखाकृती मैदानाचं. आता ही पंखाकृती मैदानं जी असतात ती त्रिकोणी आकारात तयार होत असतात आणि त्रिकोणी आकारात तयार होण्याचं कारण काय आहे, तर नदी ही डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात ज्यावेळेला वाहत येते तेव्हा तिचा जो काही पायथ्याशी येत असताना, म्हणजे उतारामध्ये काही बदल होतो पर्वतांच्या पायथ्याशी येत असताना, त्या ठिकाणी नदीतील भरड गाळाचं संचयन या ठिकाणी होत असतं आणि त्रिकोणी आकाराचं संचयन होताना त्या ठिकाणी पंखाकृती मैदानं ही तयार होत असतात. तर अशा प्रकारे मगाशी जी चित्र होतं ते सुद्धा पंखाकृती मैदानाचं होतं. आता इथे आणखी एक भाग दाखवला की हिमथर कशामुळे होत असतात. आता हिमवृष्टीमुळे हिमथर तयार होत असतात. हिमनदी कोणते कार्य करते, नदी ज्याप्रमाणे कार्य करते त्याप्रमाणेच खनन वहन संचयनाचे कार्य ही हिमनदीसुद्धा तयार करत असते. आता हिमनदीचं जे काही कार्य आहे आणि ती भूरूप या ठिकाणी दाखवली गेलेली आहे. आता आपण नदी आणि हिमनदी या दोघांचाही तुलनात्मक आपण विचार करतोय, म्हणजे नदी पण आहे सोबत आपल्या आणि हिमनदीसुद्धा आहे. आता इथे हिमनदीचं कार्य या चित्रामध्ये सुद्धा काही दाखवलं गेलेलं आहे. आता
त्रिभुज प्रदेश सुद्धा त्या ठिकाणी तयार होतात नदीच्या भागामुळे. आता हे त्रिभुज प्रदेश जे असतात तर मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं संचयन जेव्हा होतं तेव्हा नदी पात्राच्या आजूबाजूला पूरस्थिती, पूरतट, पूर मैदाने आणि जो काही मुखाकडचा भाग असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची त्रिभुज प्रदेश हे तयार होत असतात. त्याचबरोबर या आपण हिम नदीचा विचार करतो त्याच वेळेला या हा जो हिमाच्छादित प्रदेशसुद्धा दाखवला गेलेला आहे. आणि जे काही हिम नदीचं काम आहे, जे काही कार्य आहे, जसं मगाशी सांगितलं की वेग कमी, बर्फाचं वस्तुमान जास्त, तरी हिमनदी आपल्या तळाचे काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करत असते. परंतु या खनन कार्यामधून त्या ठिकाणी हिमगव्हर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी आणि मेषशिला अशा प्रकारची भूरूपसुद्धा तयार होत असतात. त्याचबरोबर मग इथे प्रश्न आला की हिम नदीच्या खनन कार्यामुळे कोणती भूरूपं तयार होतात. तर खनन कार्यातून हिमगव्हर, शुककूट, गिरीशृंग आणि यू आकाराची लोमती दरी आणि मेषशिला अशा प्रकारची भूरूपं ही तयार होत असतात. आता इथे लोमती दरीचं चित्र हे तुमच्यासमोर दाखवलं गेलेलं आहे. मग आता ह्या लोमत्या दऱ्या ज्या आहेत त्या लोमत्या दऱ्या म्हणजे काय नक्की. तर या लोमत्या दऱ्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या ठिकाणी लोमत्या दऱ्या म्हणजे पर्वतीय प्रदेशातील हिमक्षेत्रात पूर्वीच्या दऱ्यातून हिमनद्या त्यांचा मार्ग काढतात. मुख्य प्रमुख हिमनदीचं पात्र रुंद असतं आणि मुख्य हिमनदीत बर्फाचे प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे मुख्य हिमनदीची खनन क्षमता जास्त असते, तिचे पात्र खोल असते आणि उपहिमनदीचे पात्र त्या मानाने अरुंद असते. उपहिमनदीत बर्फाचं प्रमाणही कमी असतं, त्यामुळे तिची खनन क्षमता कमी असते. ज्या ठिकाणी मुख्य हिमनदीला हिमनद्या येऊन मिळतात ते भाग मुख्य हिमनदीच्या तळभागापेक्षा जास्त उंचीवर असतात. त्यामुळे मुख्य हिमनदीवर उपहिमनद्यांच्या दऱ्या लोंबताना दिसतात. यांनाच लोमत्या दऱ्या असंही म्हणतात. म्हणजेच लोमत्या दऱ्या म्हणजे काय तर इथे त्याचं आपल्यासमोर एक चित्र दाखवलं गेलं आहे की ही इथे लोमती दरी दाखवलेली आहे. ही मुख्य दरी आहे. म्हणजे ही मुख्य दरी म्हणजे एक मुख्य दरी असते की ज्या ठिकाणी प्रवाहाचा वेग जास्त असतो, परंतु इथे प्रवाहाचा वेग कसा असतो, कमी असतो. हे पात्रसुद्धा अरुंद असतं, हे रुंद असतं. आणि तिथे म्हणजे जसं नदीला जसं मोठी म्हणजे नदीचं पात्र मोठं असतं, परंतु त्या नदीच्या पात्राला अनेक छोट्या छोट्या नद्या येऊन मिळत असतात, ओढे ओहोळ येऊन मिळत असतात. तशाच प्रकारे इथे सुद्धा हा भाग इथे आहेच लोमत्या दरीचा. आता यू आकाराच्या दऱ्या अशा प्रकारे यू आकाराच्या दऱ्यासुद्धा तयार होत असतात. आता मेषशिला जो काही भाग आहे, मेषशिला म्हणजे काय तर हिम नदीच्या पात्रात आढळणारं हे एक भूरूप आहे. आता याची निर्मिती हिम नदीच्या खनन कार्यामुळे होत असते आणि हिम नदीच्या मार्गात असलेल्या खडकावरूनच हिमनदी जाताना त्या खडकावर हिम नदीच्या दिशेकडील भाग घर्षणामुळे काय होतं, गुळगुळीत बनतो. परंतु प्रवाहाच्या दिशेकडील भागामध्ये वितळलेल्या पाण्याने काय होतं, विदारणाची क्रिया होते आणि त्या ठिकाणी खडकाचे तुकडे होतात, ते सुटे होतात आणि तो भाग कसा होतो, खडबडीत होतो. या भूरूपालाच मेषशिला असे म्हटलं गेलेलं आहे. इथे सुद्धा येत बघा कसा खरखरीत कशी भाग दाखवलेत. इथे घासण्याची क्रिया काय सांगितलं की इथे खडकाचे सुटे सुटे तुकडे होतात आणि तो भाग खडबडीत बनतो. म्हणजे तशाच प्रकारे हा भाग इथे कसा झालेला आहे, खडबडीत बनलेला आहे, आपल्याला इथे दिसतोय. आता हिम नदीचं वहन आणि संचयनाचं जे काही कार्य आहे
ते जर आपण विचारात घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला जसं हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते, या गाळाला हिमोड म्हणतात. आता हिमनदीचं कार्य काय असतं, तर ज्या प्रदेशात तापमान गोठण बिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिम स्वरूपात काय होते, वृष्टी होत असते. आणि हिमवृष्टीमुळेच भूपृष्ठावर हिमथर तयार होत असतात. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतात. दाब आणि घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेला जो काही बर्फ असतो तो वितळतो आणि हिमनदी अतिशय संतपणे उताराच्या दिशेने सरकत असते. म्हणजे मगाशी सुद्धा सांगितलेलं होतं की हिमनदी आणि नदीचं जे काही कार्य असतं ते जवळपास सारखंच असतं, परंतु नदीप्रमाणेच हिमनदी देखील काय काय काम करते, खनन, वहन आणि संचयनाचं कार्य ही करत असते. आता हिमनदीचं जे काही खनन कार्य आहे ते नदीसारखंच असतं, परंतु आता वहन आणि संचयनाचं जे काही काम आहे यामध्ये हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळाला हिमोड असं म्हणतात. आणि हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड आणि अंत्यहिमोड असे 4 प्रकार त्या हिमोडाचे आहेत. आता हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोडकटक अशा प्रकारची भूरूपसुद्धा तयार होत असतात. आणि या हिमनदीच्या कार्यामुळे भूकंपसुद्धा निर्माण होतात. हिमनदीच्या कार्यामुळे काय होतात, भूकंपसुद्धा निर्माण होत असतात. तर अशा प्रकारे या हिमनदीचं वहन आणि संचयनाचं कार्य आहे. आता इथे तुम्हाला काही प्रश्न दिलेत बघा. जसं हिमोड म्हणजे काय, हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते, या गाळास हिमोड असं म्हणतात. हिमोडाचे प्रकार कोणते, 1 भूहिमोड, 2 पार्श्वहिमोड, 3 मध्यहिमोड आणि 4 अंत्यहिमोड असे हिमोडाचे 4 प्रकार आहेत. आता हा बघा, हे भूहिमोडाचं एक चित्र दाखवलेलं आहे तुमच्यासमोर. नंतर या हिमोडाचे जे काही प्रकार सांगितले त्या प्रकारामध्ये इथे बघा ना, या हिमोडाचे प्रकार, हिमनदीचं जे काही पात्र दाखवलं गेलेलं आहे हे इथे पार्श्व हिमोड दाखवलेलं आहे, इथे मध्य हिमोड आहे आणि इकडे अंत्य हिमोड आहे. आता हे पार्श्व आणि मध्य हिमोडाचं चित्र आहे. आता पुढे काय सांगितलं की हिमोड कटक म्हणजे काय. आता हिमोड कटक म्हणजे काय, तर या हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद आणि लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग. हिमोड कटक म्हणजे काय, हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद आणि लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग म्हणजेच हिमोडगिरी. आता हिमोडगिरी, हिमोडाच्या संचयनातून तयार होणारी टेकडी. हिमोडगिरी म्हणजेच काय, हिमोडाच्या संचयनातून तयार होणारी टेकडी. मग पहिले हिमोड कटक म्हणजे काय सांगितलं की हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद आणि लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग. मग हिमोडगिरी म्हणजे काय, तर हिमोडाच्या संचयनातून तयार होणारी टेकडी ही सामान्यतः अंडाकृती असते. अशा अनेक टेकड्या असलेल्या भागास अंड्याची टोपली असंही म्हटलं गेलेलं आहे. इथे या हिमोड कटकचं चित्र सुद्धा आपल्यासमोर दाखवलं गेलेलं आहे. आता हिमगवर आणि गिरीशृंग म्हणजे काय, तर हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूप
ही दोनही भूरूप हिम नदीच्या उगम क्षेत्रात तयार होतात. हिमवर्षाव झाल्यावर हिम पाण्यासारखे लगेचच वाहत नाही, तर काय होतं, ते साचत जातं आणि अर्थातच त्या ठिकाणी डोंगर उतारावर कमी साचतं, तर पायथ्याशी जास्त प्रमाणामध्ये साचते. अनेक थर साचल्यामुळे खालच्या थरावर दाब पडतो आणि खालच्या थराचे बर्फात रूपांतर होते. म्हणजे एकावर एक थर त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यावेळेला जो काही खालचा थर असतो त्या खालच्या थरावरच्या थरांचा दाब पडतो आणि त्याचं रूपांतर बर्फात होत असताना त्याचं घर्षणसुद्धा होतं दाबामुळे तळाशी, आणि काही प्रमाणामध्ये त्या बर्फाचं पाणी होत असतं आणि मग ते पाणी उताराच्या दिशेने वाहत असतं. आता या पाण्याच्या वाहण्याची जी काही क्रिया आहे, या क्रियेतूनच हिमनदीची तिथे सुरुवात होते आणि डोंगर उतारावर पडलेलं बर्फ लगेचच खाली घसरतं, त्यातून घर्षण होत असतं आणि डोंगर उतारावर हे सगळं जे घर्षण आहे त्या ठिकाणी तीव्र होत असताना आपल्याला दिसून येतं. तर असा एक भाग इथे आहे. त्याचबरोबर इथे हिमगवर आणि गिरिशृंगाचं हे चित्र दाखवलेलं आहे. हे सुद्धा हिमगवरचं चित्र आहे. हिमोडगिरीचं चित्र आहे हे. मग आता भारतामध्ये हिमनदीचं कार्य कोठे चालतं हा जर विचार केला तर जवळजवळ 26 किलोमीटर लांब आणि 4 किलोमीटर रुंद अशा प्रकारचे हिमखंड उत्तर काशी भागामध्ये आहे. आणि यामध्ये पिंडोरी, गढवाल, कुमाऊ उत्तर सीमा भाग, सियाचीन, काराकोरम श्रेणी 72 किलोमीटर लांब आहे, सासाईनी काराकोरम श्रेणी, बियाफो काराकोरम श्रेणी, नंतर हिस्पर काराकोरम श्रेणी, बातुरा काराकोरम श्रेणी, अशा ठिकाणी भारतामध्ये हिमनदीचं कार्य चालतं. आता इथे एक तक्ता पूर्ण करायला दिलेला आहे, जसा नदीचं कार्य, हिमनदी, हिमनदीचे कार्य आणि इमोड. नदी घळई, नागमोडी वळणे. नदीचं कार्य व्ही आकाराची दरी, पंखाकृती मैदाने. हिमनदी, हिमथर, संथ उतार. हिमनदीचे कार्य मेषशिला, हिमगवर आणि हिमोड. आपण नदी आणि हिमनदी यांचं कार्य काय चालतं याबाबतची माहिती आजच्या या पाठामध्ये घेतलेली आहे. नदीचं कार्य काय आहे? खनन, वहन आणि संचयन. त्याच पद्धतीने हिमनदीचं कार्यसुद्धा खनन, वहन आणि संचयन अशा पद्धतीने चालत असतं. आता या संदर्भामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत. त्याचबरोबर आजचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.